नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा नुकताच संपन्न झाला. मोदी हा दौरा पूर्ण करून भारतात येतात न येतात इतक्यात ट्रम्प प्रशासनाने एक महत्त्वाची घोषणा केली. घोषणा होती USAIDच्या माध्यमातून भारताला दिले जाणारे 21 दशलक्ष डॉलर्स रोखण्याची. वरकरणी एखाद्याला वाटू शकेल की ही घोषणा भारताचं नुकसान करणारी आहे, परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. ही रक्कम निश्चितपणे भारताचं भलं करण्यासाठी येणार नव्हती. मतदारांना प्रशिक्षित करण्याच्या नावाखाली, मतदानाचा टक्का वाढवण्याच्या नावाखाली ही रक्कम भारतातल्या काही पत्रकारांना आणि NGOंना वाटण्यात येणार होती. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या परिवाराशी संबंधित काही NGO आहेत, त्यांच्याकडे सुद्धा हा पैसा जाण्याची शक्यता होती. या पैशाचा उद्देश मात्र एकमेव होता. तो उद्देश होता भारताचा बांगलादेश करण्याचा. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सत्तेची सूत्र स्वीकारल्यानंतर जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय USAID ही संस्था बंद करण्याचा होता. ट्रम्प यांचे कडवे समर्थक एलॉन मस्क यांच्या मते ही संस्था म्हणजे गुन्हेगारांची टोळी आहे आणि ट्रम्प यांच्या म्हणण्यावर जर विश्वास ठेवायचा तर या संस्थेची सूत्र पिसाळलेल्या कट्टरवाद्यांच्या हाती होती. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना बांगलादेशमध्ये तख्तापालट घडला. खरं तर तो जो बायडन प्रशासनाने घडवला होता आणि हा तख्तापालट घडवण्यासाठी USAIDच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष बांगलादेशमध्ये पैसे पेरण्यात येत होते. USAIDच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या देशाला आर्थिक मदत केली जाते तेव्हा त्या मदतीतून नेमकं काय निष्पन्न होतं हे बांगलादेशच्या निमित्ताने आपण पाहिलेलं आहे. ट्रम्प प्रशासनाने जेव्हा भारताची 21 दशलक्ष डॉलरची मदत रोखली तेव्हाच बांगलादेशची सुद्धा 29 दशलक्ष डॉलरची मदत रोखण्यात आली. या रकमेतून नेमकं काय साधण्यात येत होतं? या रकमेतून बांगलादेशमध्ये स्ट्रेंथनिंग पॉलिटिकल लँडस्केप इन बांगलादेश हा उपक्रम राबवण्यात येणार होता. प्रत्यक्षात USAIDच्या नावाखाली जे पैसे बांगलादेशमध्ये आले त्या पैशाने नेमकं काय केलं? आधी अस्तित्वात असलेला पॉलिटिकल लँडस्केप पार उघडून टाकला आणि त्याच्या जागी एक नवा लँडस्केप तयार करण्यात आला. भारतामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्याच्या नावाखाली जी रक्कम येणार होती त्या पैशाचा सुद्धा हाच उद्देश होता. भारतातला अस्तित्वात असलेला पॉलिटिकल लँडस्केप उघडून टाकायचा आणि एक नवा लँडस्केप तयार करायचा. राहुल गांधींना मोहम्मद युनूस बनण्याची घाई होती आणि मोदींचा त्यांना शेख हसीना करायचा होता. गेली काही वर्ष काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने सांगतायत की देशातल्या लोकशाहीला आम्हाला वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे, घटना वाचवायची आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मनामध्ये जो हेतू आहे तो काही लपून राहिलेला नाही आहे. राहुल गांधींना देशातलं मोदी सरकार हटवायचं आहे आणि त्याच्यासाठी वेळ पडली तर परदेशी सत्तांचा, महासत्तांचा आधार घ्यायला त्यांची कोणतीही हरकत नाही आहे. आणि मनातली ही गोष्ट त्यांनी अजिबातच लपवून ठेवलेली नाही आहे. आपल्याला आठवत असेल मार्च 2023मध्ये राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी सांगितलं की देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्थांचा ताबा RSSने घेतलेला आहे आणि भारतामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनसारख्या महासत्ता फारसं काही करताना दिसत नाही आहेत. राहुल गांधी यांनी खंत व्यक्त केली होती. म्हणजे ते उघड अमेरिका आणि ब्रिटनला सांगत होते तुम्ही या भारतात हस्तक्षेप करा आणि मोदींचं जे सरकार आहे ते उलथून टाका. राहुल गांधी त्या देशामध्ये बसून भारतात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेच्या बाता करत होते, ज्या देशाने उणीपुरीत 2.5 वर्ष भारताला गुलामीमध्ये ठेवलं. राहुल गांधी यांचा हा ब्रिटन दौरा मार्च 2023मध्ये झाला आणि योगायोग बघा, फेब्रुवारी 2023मध्ये म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये बोलताना उद्योगपती जॉर्ज सोरोस ज्यांचे USAIDशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत, त्यांनी मोदी यांचं सरकार उलथवण्याची घोषणा केली आणि हे सरकार उलथवण्यासाठी $2 अब्ज खर्च करण्याची तयारीसुद्धा दाखवली. त्यामुळे हा योगायोग नाही आहे की राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे तिथे जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटीचे सदस्य त्यांच्या आजूबाजूला दिसतात. कारण या दोघांचं जे उद्दिष्ट आहे ते एकच आहे. म्हणून राहुल गांधी कायम जॉर्ज सोरोस यांच्या सुरात सूळ मिसळून बोलत असतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा झाला आणि या दौऱ्यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये त्यांची एक गुप्त भेट झाली. या भेटीमध्ये नेमकं काय शिजलं असणार? तेच शिजलं असणार जे राहुल गांधी वर्षभरापूर्वी ब्रिटनच्या दौऱ्यामध्ये उघडपणे बोलले होते. त्यांना भारतातलं सरकार हटवण्यासाठी परकीय हस्तक्षेप हवा होता आणि अमेरिकेची त्यांना मदत हवी होती. या सगळ्या घटनाक्रमाचे बिंदू जेव्हा आपण जोडतो तेव्हा आपल्याला एका व्यापक कटाचा भांडाफोड होताना दिसतो. लोकसभेमध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचं एक भाषण झालं आणि त्या भाषणादरम्यान त्यांनी थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे बोट दाखवलं. त्यांनी ही मागणी केली, त्यांनी ही विचारणा केली की USAIDच्या माध्यमातून भारतामध्ये जो पैसा येत होता तो राजीव गांधी फाउंडेशनला सुद्धा मिळाला आहे का? जो बायडन प्रशासनाला USAIDच्या माध्यमातून भारतामध्ये नेमकं काय करायचं होतं?
राहुल गांधी यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना भारतामध्ये सत्तांतर हवं होतं आणि त्या सत्तांतरासाठी त्यांना परकीय महासत्तांची मदत हवी होती. जेव्हा या संपूर्ण घटनाक्रमाचा भांडाफोड झालेला आहे तेव्हा संशयाची सुई राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्याकडे बळली तर त्याच्यामध्ये आश्चर्य काय. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी रिपब्लिक चॅनलला अलीकडेच एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना USAID आणि गांधी परिवाराच्या कनेक्शनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हरीश साळवे यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर राहुल गांधी जर भारताच्या शत्रूंबरोबर भारतद्वेष्ट्यांबरोबर मेजवान्या जोडत असतील तर या कनेक्शनमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे. राहुल गांधी यांना भारतामध्ये सत्तांतर हवं आहे परंतु ते लोकशाही पद्धतीने नको आहे. त्यांना परकीय सत्तांच्या हस्तक्षेपाने भारतामध्ये सत्तांतर हवं आहे. म्हणजे अगदी बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे झालं त्याचप्रमाणे त्यांना भारतामध्ये सत्तांतर हवं आहे. परंतु हे होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी परकीय सत्तांना अधिक धार्जिणे झालेले दिसतात. ते वारंवार चीनची प्रशंसा करताना दिसतात. लोकसभेमध्ये त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी चीनी अर्थव्यवस्थेचं काय कौतुक केलं. काल तर त्यांनी कमाल केली. देशी निर्मिती असलेल्या ड्रोनबद्दल राहुल गांधी यांनी अत्यंत तुच्छतादर्शक विधानं केली आणि चीनी ड्रोनचं मात्र त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. म्हणजे आपल्या मातृभूमीचा द्वेष करायचा आणि शत्रू राष्ट्राबद्दल कायम प्रशंसा करायची अशा प्रकारचं राहुल गांधी वारंवार करताना दिसत आहेत. USAIDचा पैसा विविध NGOच्या माध्यमातून हस्ते परहस्ते भारतामध्ये येणार होता आणि तो पत्रकार आणि NGOमध्ये वाटला जाणार होता. या संस्थांची नावं ऐका. कन्सोर्टियम फॉर इलेक्शन अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंथनिंग, दुसरी संस्था नॅशनल डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन, तिसरी संस्था एशियन नेटवर्क फॉर फ्री इलेक्शन, चौथी संस्था इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट, पाचवी संस्था इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम. अशा संस्थांच्या माध्यमातून हा पैसा भारतात येणार होता, त्याचं वाटप होणार होतं आणि अर्थातच त्याचा वापर भारत विरोधी कारवायांसाठी होणार होता. आता ज्या संस्थांची मी नावं घेतली त्या संस्थांच्या कारवाया बघा. इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट या संस्थेचं बांगलादेशमध्ये गेली अनेक वर्ष काम सुरू आहे आणि काम काय तर विद्यार्थ्यांना राजकारणाशी थेट जोडणं, विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाबद्दल एक जागरूकता निर्माण करणं. बांगलादेशमध्ये जो उठाव झाला त्या उठावामध्ये सगळ्यात प्रभावी भूमिका जर कोणाची असेल तर ते विद्यार्थ्यांची होती. म्हणजे ही संस्था बांगलादेशमध्ये गेली अनेक वर्ष जे काही काम करत होती त्याचे परिणाम बांगलादेशमध्ये नेमके कसे झाले ते पहा. नॅशनल डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन ही संस्था त्यांच्या वेबसाईटमध्ये भारताचा नकाशा जो आहे तो अर्धवट दाखवते. जम्मू काश्मीर हा भारताचा भाग दाखवत नाही, हा वादग्रस्त भाग दाखवते, तो पाकिस्तानचा भाग दाखवते. म्हणजे या सगळ्या संस्था भारताकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे लक्षात घ्या. इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम या संस्थेने 2012 साली भारताच्या निवडणूक आयोगाशी थेट करार केला होता. करार होता मतदारांना प्रशिक्षित करण्यासाठी, लोकशाहीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी. म्हणजे या संस्थांचा भारतीय सिस्टीममध्ये किती खोलवर हस्तक्षेप होता हे लक्षात घ्या. हा हस्तक्षेप सुरू झाला UPAच्या कालखंडापासून आणि तो हस्तक्षेप हळूहळू अत्यंत खोलवर होत गेला. आपल्याला आठवत असेल ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीयांच्या चेहरेपट्टीबद्दल अत्यंत विकृत टिप्पणी केली होती आणि या टिप्पणीबद्दल भारतामध्ये जेव्हा प्रचंड काहूर माजला तेव्हा काँग्रेसने त्यांना पदावरून तात्काळ दूर केलं. परंतु जशा लोकसभा निवडणुका संपल्या तसं सॅम पित्रोदांना पुन्हा त्याच पदावर काँग्रेसने आणलं आणि पुन्हा तीच प्रतिष्ठा दिली. सॅम पित्रोदा हे गांधी परिवाराचे पाळीव आहेत. त्यांना काँग्रेसच्या पदावरून कधीही कोणी हटवू शकत नाही. जोपर्यंत गांधी परिवाराचा वर्चस्व काँग्रेसवर आहे तोपर्यंत सॅम पित्रोदा हे काँग्रेसमध्ये प्रतिष्ठितच राहणार. भारतामध्ये सत्तांतर करण्याचं जे गांधी परिवाराचं स्वप्न आहे आणि त्यासाठी त्यांना जी परकीय शक्तींची मदत हवी आहे त्यासाठी त्यांनी सॅम पित्रोदा यांना वर्षोनुवर्ष अमेरिकेमध्ये बसवलेलं आहे. सॅम पित्रोदा यांचे ओपन सोसायटी म्हणजे जी जॉर्ज सोरोस यांची संघटना आहे, संस्था आहे, त्या संस्थेशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. ग्लोबल नॉलेज इनिशिएटिव्ह ही सॅम पित्रोदा यांची स्वतःची NGO आहे आणि या NGOला रॉकफेलर फाउंडेशन आणि USAIDच्या माध्यमातून पैसा पुरवला जातो. ही बाब आता काही लपून राहिलेली नाही आहे. ट्रम्प प्रशासनाने भारताला देण्यात येणारी 21 दशलक्ष डॉलरची रक्कम रोखलेली आहे. परंतु ही रक्कम म्हणजे हिमनगाचं टोक आहे. 2008 पासून जर आपण हिशोब केला तर 2008 ते 2025 या काळामध्ये भारतामध्ये 3.7 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम USAIDच्या माध्यमातून आलेली आहे. आणि ही रक्कम कशासाठी आली? ही रक्कम आली भारताला अमेरिकेच्या दावणीला बांधायला.
जेव्हा मोदी सरकार या देशामध्ये आलं तेव्हा भारताने अमेरिकेच्या तालावर नाचणं बंद केलं आणि त्यामुळे मोदींना हटवण्याचे प्रयत्न झाले. मोदींनी एक स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवलं, जे धोरण कधीकधी अमेरिकेच्या धोरणाला विसंगत होतं. म्हणून बायडन यांना मोदी नको होते. परंतु सुदैवाने अमेरिकेमध्ये सत्तांतर झालं आणि या संपूर्ण षडयंत्राचा एक भांडाफोड झाला. अमेरिकेतल्या षडयंत्रामुळे भारतातल्या गद्दारांचे मुखवटे आता फाटत चाललेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ज्या लोकांनी देशाची गद्दारी केली, परकीय सत्तांची हातमिळवणी केली, देशातली लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शासन व्हावं ही देशाच्या जनतेची इच्छा आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.